पोलीस कल्याण निधी निमित्त झालेल्या कार्यक्रमाने रत्नागिरी झाली मंत्रमुग्ध। रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस कल्याण निधी संकलित करण्याच्या पार्श्वभूमीवर संगीत रजनी या कार्यक्रमाचं पोलीस परेड मैदानावर आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाने अवघी रत्नागिरी मंत्रमुग्ध झाली। या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह प्रेक्षकांची अलोट गर्दी होती। रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस कल्याण निधी संकलित करण्याच्या पार्श्वभूमीवर संगीत रजनी या कार्यक्रमाचं पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजन करण्यात आलं होतं। त्याचं उद्घाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गायकवाड, सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने, वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्हा पोलिसांतर्फे पोलीस कल्याण निधीचा संकल्प करण्यात आला होता। हा निधी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी दरवर्षी गोळा केला जातो। पोलीस कर्मचाऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, कर्मचाऱ्यांच्या आजारपणासाठी, पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला व्यवसाय सुरू करावायचा असेल तर त्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे, कर्मचारी सहल तसेच अन्य उपक्रमांसाठी पोलीस कल्याण निधीच्या माध्यमातून सहकार्य केलं जातं। यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातून या निधीसाठी अनेकांनी सढळ हस्ते मदत केली। पोलीस कर्मचारी सर्वसामान्य जनतेमध्ये सुरक्षितता निर्माण करत असताना आपल्या प्राणाची सुद्धा बाजी लावत असतात। कधी कधी कायद्याचं पालन करत असताना पोलिसांना गृहीत धरलं जातं, मात्र रत्नागिरीतील सर्व नागरिक पोलिसांना नेहमीच सर्वतोपरी सहकार्य करीत असतात, असं प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी केलं। त्याचप्रमाणे रत्नागिरीतील तमाम बंधू भगिनींनो, सर्वप्रथम या कार्यक्रमाची पार्श्वभूमी 2 मिनिटात मी सांगू इच्छितो। पोलीस कल्याण निधी या फंडाची स्थापना 1980 साली महाराष्ट्र पोलिसांच्या डीजी ऑफिसद्वारे करण्यात आली होती आणि विविध योजनांमधून जो काही पैसा जमा होतो, जो शासनाचा नाही, जो पोलिसांच्या कार्यक्रमातून किंवा पोलिसांच्या इतर कोणत्या सेवा आहेत त्यातून जो मिळतो, त्याच्या आधारे पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध स्कीम्स राबवल्या जातात, ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आमच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी स्कॉलरशिप्स आहेत, कर्जाच्या योजना आहेत, पोलीस कर्मचारी यांच्या बायका किंवा त्यांची मुलं यांनी एखादा छोटा मोठा धंदा बिझनेस चालू करावा त्यासाठी बिनव्याजी कर्ज, त्याचप्रमाणे पाळणा घर, जिम्नॅशियम हे उभारणं, विविध हॉल्स उभारणं जेणेकरून पोलीस कर्मचारी आणि कुटुंबियांना कार्यक्रम राबवता यावे, महाराष्ट्र दर्शन यासारख्या योजना ज्या सरकारी पैशातून न होता या कल्याण निधीच्या स्वरूपातून होतात, त्यासाठी हा कार्यक्रम आणि हा निधी उभा केला जातो।
मी सर्व प्रमुख स्पॉन्सर्स ते प्रत्येक तिकीट घेणाऱ्या आणि आमच्या या कार्यक्रमाला हातभार लावणाऱ्या सर्वांचा मनापासून ऋणी आहे. आपल्या सर्वांचे आभार मानतो. पोलीस कधी कधी एखादी घटना घडते जेव्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कुठेतरी निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे केले जातात. परंतु मित्रांनो, हे सांगू इच्छितो, त्या एका घटनेवरनं निश्चितपणे पोलिसांना जज करू नका. एका चांगल्या हेतूने समाजासाठी जितकं चांगला करता येईल कायदा अशा पद्धतीने राबवतो की ज्यामुळे सामान्य माणूस सुरक्षित फील करू शकतो. असं 99% पोलीस काम करत असतात. त्यांच्या पाठीशी तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून या हातभारातून उभे आहात, त्यासाठी पुन्हा एकदा आपले मी मनापासून आभार मानतो. आणि आम्ही आपल्या या काश्मीरमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रोग्रामविषयी मनामध्ये आमच्या चिंता निर्माण झाली होती की हा प्रोग्राम करावा किंवा कसे. परंतु या प्रोग्राममधून जो काही निधी आम्हाला मिळतोय तो खऱ्या अर्थानं CRPFच्या जवानांसाठी सुद्धा मार्गी लागावा आणि हा कार्यक्रम रद्द करण्याऐवजी यातील एक निधी सुद्धा तिकडे आम्ही पोहोचवायचा विचार केला आणि हा मध्यम मार्ग निवडून हा कार्यक्रम राबवलेला आहे. आणि पोलिसांतर्फे रत्नागिरी 5 लाख रुपये आणि इतर आमच्या स्पॉन्सर्स यांच्या माध्यमातून इतर 5 लाख असे 10 लाख आम्ही देण्याचं ठरवलं होतं. आणि आज त्यामध्ये जवळजवळ 6 लाख रुपयाची वाढ झालेली आहे. या सर्वांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. या हल्ल्यामध्ये पोलीस फक्त भावनेतून नाही तर खऱ्या अर्थानं तन मन आणि धनाने सुद्धा CRPF जे आमचे ब्रदर ऑफिसर्स आहेत त्यांच्या पाठीशी उभे आहोत असा संदेश, त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आम्ही उभे आहोत हा संदेश मी इथे देऊ इच्छितो. आणि ज्याबद्दल कन्फ्युजन असतं की CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, ही एक पॅरामिलिटरी फोर्स आहे. जे पोलीस आहेत ते फक्त सीमेवरच नाही तर गडचिरोली, नॉर्थ ईस्ट, छत्तीसगड या भागामध्ये पोलिसांसमवेत कार्य करत असतात. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने आम्हाला जेव्हा जेव्हा कुठे प्रॉब्लेमॅटिक घटना घडतात, काही प्रसंग येतात, त्यावेळी ते आमच्या मदतीला इथे येत असतात. त्यामुळे ही वेळ आहे की आम्हाला त्यांच्यासोबत उभं राहणं गरजेचं होतं. म्हणून हा सर्व निधी आम्ही काही प्रमाणात त्यांच्याकडे वळता केलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाबद्दल सर्व जे स्टार परफॉर्मन्स आहेत, अवधूत दुप्ते. झालेल्या या कार्यक्रमाला म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते झालेल्या संगीत रजनी या कार्यक्रमातील महाराष्ट्रातील 2 दिग्गज गायक अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर, नृत्यांगना सुवर्णा काळे, गायिका जुईली जोगळेकर, अभिजित गोडबोले यांचा सत्कार करण्यात आला. आपण पाहणार आहोत संगीत रजनी या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे आणि कार्यक्रम. घर मेरा, मेरे घर
द बेस्ट सर. थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मी हिअर. ऑल द बेस्ट. आणि जोरात टाळ्या अवधूतसाठी होते. खूप माझा दिलदार सच्चा मित्र आणि तू गोष्टींमध्ये गायडन्स तो करत असतो. खूप साऱ्या गोष्टींमध्ये फोन त्याचे माझे होत असतात. अनेकदा उदयजींना जी त्याने विनंती केली ती पण मी त्याला गाडीमध्ये केली की तू इतके सारे पिक्चर काढू. बॉईज 1 झाला, बॉईज 2 झाला, कान्हा झाला, इकतारा झाला, सगळं झालं. कोकणावर कधीतरी काहीतरी कर, विचार कर. सो ही इज थिंकिंग ऑन दॅट. माझ्या एका चित्रपटातला मी आता प्रस्तावना देत नाही. आता मला असं वाटतं मी गाण्याला सुरुवात करतो. यस, हिअर वी गो. रूप तुझं दिसू लागले, जित तित रूप तू लगी कैसी अगम रिमझिम गिरे सावन. महफिल में कैसे कह दे किसी से दिल बंध रहा है किसी अजनबी से. महफिल में कैसे कह दे किसी से दिल बंध रहा है किसी अजनबी से. आए करे अब क्या सतन सुलग सुलग जाए मन. गोली पल सूना पन घट सूना शमशान बना का नमूना. फसल कटिया रह गया बाकी. चिट्ठी आई है, चिट्ठी आई है, चिट्ठी आई है. पोलीस हा देखील एक माणूस असतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलिसांचं समर्पण दिसून आलं. पुलवामा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निधी त्यांना समर्पित करण्यात येतानाच खऱ्या अर्थाने रत्नागिरीकरांना दिग्गज गायकांची कला अनुभवता आली एवढं मात्र खरं.